हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डेट आहे 31 जानेवारी 2024. सो पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये बघूया आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क केली आहे. जे कोणी नवीन आहे त्या चॅनलवरती त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये स्ट्रॅटेजी मेन्शन केली आहे, ती एकदा पहिली बघून घ्यावी. ऑल्सो माझा फर्स्ट व्हिडिओ आहे स्ट्रॅटेजीवरती, तो पण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की आपण रूल बेस्ड ट्रेडिंग कशी करतो. सो आता बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे 1 मिनिटवरती. ॲज पर आर कंडिशन्स EMA आणि VFच्या वरती इथे स्ट्रॉंग क्लोजिंग आहे. सो फर्स्ट ट्रेड आपला इथे बनतो. आज सहजपणे 1:2 रिस्क रिवॉर्ड जरी फॉलो केलं तरी आपला इथे टार्गेट अचीव होतो. परत नेक्स्ट या कॅन्डलला आपला सेकंड ट्रेड बनतो. इथे आपला 1:2 टार्गेट इझिली अचीव होतं. या कॅन्डलला थर्ड ट्रेड बनतो. पण जर बघितलं आपण तर टोटल साईडवेज राहून फायनली आपल्या इथे SL हिट होतो. सेलिंगची अपॉर्च्युनिटी इथे कुठेच म्हणत नाही, कारण की VWAP आणि EMA या दोघांच्या मध्ये प्राइस ट्रेड करते आहे. ऑल्सो इथे साईडवेज आहे, हा आहे क्रॉस नाही केला आहे. नेक्स्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये कुठेच अपॉर्च्युनिटी नाही मिळत. चला निफ्टीमध्ये बघूया आता स्ट्रॅटेजी कशी वर्क झाली आहे. सो निफ्टीमध्ये आपल्याला फर्स्ट अपॉर्च्युनिटी या कॅन्डलला भेटते इकडे, आणि इझिली आपलं टार्गेट अचीव होतं. या कॅन्डलला आपल्याला सेकंड अपॉर्च्युनिटी भेटते. इथे आपलं 1:2चं टार्गेट अचीव होतं. इथे आपल्याला थर्ड अपॉर्च्युनिटी भेटते. इथे देखील आपलं टार्गेट अचीव होतं. या कॅन्डलला फोर्थ अपॉर्च्युनिटी भेटते. इथे देखील आपलं टार्गेट अचीव होतं. परत आपण इथे कुठेच सेलिंगचा ट्रेड घेणार नाही आहोत, कारण की VWAPच्या वरती आहे प्राइस आणि EMAच्या खाली. सो बेसिकली जेव्हा मध्ये प्राइस ट्रेड करते तेव्हा आपण कुठलाच ट्रेड घेत नाही. एंडला इथे एक स्ट्रॉंग क्लोजिंग आहे. अराउंड 3 वाजता इथे पण आपल्याला 1:2चं टार्गेट इझिली भेटतो. सो हे होतं आपलं निफ्टीचं ॲनालिसिस. तर आजच्या दिवशी बऱ्यापैकी दोन्ही इंडेक्सेसमध्ये बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी वर्क झालेली आहे. निफ्टीमध्ये आपल्याला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज भेटल्या आहेत. तर गाईज प्लीज कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटते आहे. थँक्यू. सी यू टुमॉरो.